साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतंश अद्वैतभावपटुतामहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्. काल असा विषय झाला होता. शिष्याने प्रश्न विचारला होता, रज्जूवर भासणारा सर्प किंवा सुक्तीवर भासणारा रजत अनिर्वचनी ठरलं. अनिर्वचनी म्हणजे काय? मिथ्या. अनिर्वचनी शब्दाचा अर्थ काय? सदविलक्षण अनिर्वचनी, त्याला मिथ्या म्हणतात. सदविलक्षण म्हणजे काय? बाधयोग्य. असदविलक्षण म्हणजे काय? स्वरूपवान. बाधयोग्य आणि स्वरूपवान असं अनिर्वचनी शब्दाचा अर्थ सांगितला. सांगितल्यानंतर शिष्याने पुन्हा प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय? मिथ्या पदार्थ हर्षविषादास कारण होतात याविषयी शंका समाधान. मिथ्या पदार्थ जे आहे सुखदुःखाला कारण होतात असं याच्याविषयी शंका आणि समाधान. ते काय म्हणतोय महाराज? वेदांत मतात तर जर रजत आणि सर्प मिथ्या आहे तर रजत पाहून हर्ष आणि सर्प पाहून दुःख न व्हायला पाहिजे. पण रजत पाहून लोभ निर्माण होतो, हर्ष होतो, आणि सर्प पाहून काय होते? भीती वाटते, म्हणजे दुःखाला कारण झालं. मग मिथ्या पदार्थ हर्ष विषादास कारण होतात. मग आता ते का होतात? तुम्ही तर मिथ्या ठरवलं पदार्थाला. मिथ्या पदार्थ हर्ष विषादाला कारण होतात का? आपण स्वप्न मिथ्या पदार्थ पाहतो, मग हर्ष विषादाला कारण होते का स्वप्न पाहिल्यानंतर? कारण जागृत अवस्था आल्यानंतर मिथ्या ठरतात, हर्ष विषादाला ते कारण होत नाही. मग त्यावेळेला श्रीगुरू म्हणतात, अरे बाबा, हर्ष विषादास कारण साक्षात पदार्थ नसून पदार्थावरील अनुकूल प्रतिकूल बुद्धी हे हर्ष विषादास कारण आहे. तुम्हाला रजत म्हणजे चांदी अनुकूल वाटते म्हणून हर्षाच कारण आहे, आणि सर्प तुम्हाला प्रतिकूल वाटते म्हणून दुःखाच कारण आहे. पदार्थ हर्ष विषादास कारण नाही. पदार्थावर असणारी अनुकूल बुद्धी प्रतिकूल बुद्धी हे हर्ष विषादास काय आहे? कारण आहे. जर असं नसतं तर मिथ्या नाटक पाहून किंवा बाजीगराचा खेळ पाहून हर्ष किंवा विषाद झालाच नसता. मग होतो का नाही? त्यावेळेला श्रीगुरू म्हणतात, अनिर्वचनी ख्यातीविषयी शंका समाधान. आता ज्या वेळेला रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला किंवा सुक्तीवर रजताचा भ्रम झाला, निरनिराळ्या शास्त्रकारांनी निरनिराळ्या कल्पना केली. माध्यमिक मताने असत्ख्याती सांगितली, क्षणिक विज्ञानामध्ये योगाचार मतानं आत्मख्याती सांगितली, न्यायिकानं अन्यथा ख्याती सांगितली. त्याच्यात दोन, प्राचीन नायकांनी अन्याच्या अन्य ठिकाणी, नवीन नायकांनी अन्याच्या अनुरूपानं, असं दोन प्रकारची अन्य ख्याती सांगितली. आणि आख्यातीवादी जो आहे, आख्यातीवाद्यांनी दोन ज्ञानाचा अविवेक, इदम रूपानं सामान्य ज्ञान, पूर्वी पाहिलेल्या सर्पाची स्मृती, या दोन ज्ञानाच्या अविवेकाला आख्याती त्याने असं सांगितलं. सत्ख्यातीवाद्यांनी सत्यपदार्थाची उत्पत्ती सांगितली. मग त्यावेळेला शिष्य शंका करतो, सत्ख्यातीवाद्याचं मत बरं वाटते, कारण त्यांनी आणि उत्पत्ती मानली, तुम्ही उत्पत्ती मानली. त्यांनी दोष कारण मानला, तुम्ही दोष कारण मानलं. फक्त एवढंच आहे, त्याने सत्य उत्पत्ती मानली, तुम्ही अनिर्वचनी उत्पत्ती मानली. एवढं दोघांमध्ये फरक आहे. त्यावेळेला पुन्हा विचारतो शिष्य, या मिथ्या पदार्थाला ताडून पाहण्याकरता अनुभूतीचा काय विषय आहे का? त्यावेळेला सांगितलं आहे, कोण? स्वप्न. स्वप्न जो आहे, जागृतीच्या ज्ञानानं काय होतं? बाध होतो. आणि पुन्हा वंद्यापुत्रासारखं प्रतीतीला येत नाही का? प्रतीतीला येतं. मग स्वप्न हे पदार्थ कसं आहे? बाध योग्य आणि स्वरूपवान आहे. बाध योग्य आणि स्वरूपवान आहे. जागा झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चेईले आपले ज्ञान जैसे नाहीच होय स्वप्न, तैसे स्फूर्ती त्रिभुवन वाहू झाले. 15व्या अध्यायात म्हणतात,
जागं झाल्यानंतर स्वप्न नाहीपणाचा निश्चय होतो. तैसे त्याप्रमाणे स्फुरते स्फुरण पावणारं त्रिभुवन वावं झाले म्हणजे मिथ्यात्वाचा काय होतो? निश्चय होतो. म्हणून जगत मिथ्यात्वाविषयी सगळ्यात उत्तम दृष्टांत कोणता आहे तर स्वप्नाचा आहे. कारण स्वप्नदृष्टांत मिथ्यात्व निश्चय करता काही उपदेशाची गरज नाही. जागा झाल्यावर मिथ्यात्वाचा काय होतो? निश्चय होतोच. म्हणून अनिर्वचनीय ख्यातीविषयी दृष्टांत सगळ्यात कोणतं चांगलं आहे? तुम्हाला समजून देण्याकरता सुक्ती रजस ताणू पुरुष रज्जू सर्प वगैरे सांगितलं. हे प्रक्रिया झाली. अनुभूतीचा विषय काय? स्वप्न आहे. स्वप्न मिथ्यात्वाविषयी कोणाला शरण जाण्याची गरज नाही, कोणाच्या उपदेशाची गरज नाही, उपदेशाची काय नाही गरज नाही. मग त्यावेळेला श्रीगुरू म्हणतात स्वप्नाप्रमाणे अनिर्वचनीय ख्यातीचा निश्चय होण्यास काही हरकत नाही, म्हणून अनुभव असल्यास सांगा. पुन्हा त्यांनी काही अनुभव असल्यास सांगा. अनुभव आहे स्वप्नाचा. श्रीगुरूंनी कोणाचा अनुभव सांगितला? स्वप्नाचा अनुभव सांगितला. ते आवाज केलं की यांना ऐकू येत नाही त्या लोकांना, ती अडचण आहे. तर काय आहे? अनुभव स्वप्नाचा आहे. स्वप्नात तर अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतच अंतःकरण उपी चैतन्य आश्रित असलेला अविद्येचा तमगुणाचा परिणाम स्वप्न पदार्थ आहेत आणि त्याच अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम कोणाला? मग तेच म्हणतो ना, हे माईक लावलं की त्यांना ऐकू येतच ना. जाऊ दे मग. आता सरका पुढं त्यांना त्याला आवाज जाणार नाही. पुढं या, पुढं. त्याला आवाज जाणार नाही तुमचा. दूरदर्शनाला ठेटून बसता. इथं मात्र लांब बसता. हां हो. तर काय आहे? असं असू द्या. तर काय आहे? स्वप्न पदार्थ कसं उत्पन्न होतात तर साक्षी चैतन्य आश्रित असलेल्या अविद्येचा तमगुणाचा परिणाम स्वप्न पदार्थ आहे आणि त्याच अविद्येचा सत्वगुणाचा परिणाम स्वप्नज्ञान आहे. स्वप्न पदार्थातलं ज्ञान आहे. तिथं कोणतीच ख्याती मानता येत नाही. असत ख्याती का मानता येत नाही? प्रतीती येते. आत्मख्याती का मानता येत नाही? क्षणभर प्रतीतीला येत नाही. कितीतरी वर्ष असल्यासारखं स्वप्नात प्रतीतीला येतो. आत्मख्याती मानता येत नाही. अन्यथा ख्याती का? तिथलं इथं दिसत नाही, कारण अंतःकरणवृत्ती बाहेर जातच नाही. वारुळात सर्प इथं दिसेल तर वारुळापर्यंत अंतःकरणाची वृत्ती जावी लागते का नाही? मग अन्यथा ख्याती मानता येत नाही. आणि त्याचप्रमाणे आख्याती मानता येत नाही, कारण आख्यातीलासुद्धा अंतःकरणाची होती नेत्रद्वारा रज्जुदेशापर्यंत जावं लागतं, इदमाकार व्हावं लागते. मग पूर्वी पहिल्या सर्पाची स्मृती, तेही जमत नाही आख्याती. सत्ख्याती मानता येत नाही, कारण जागा झाल्यावर स्वप्नाच्या पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. कोणतीही ख्याती मानता येत नाही स्वप्नामध्ये. फक्त कोणती ख्याती मानता येते? अनिर्वचनीय ख्याती मानता येते. दुसरी कालचा विषय चालू आहे अनुवाद, अजून विषय सुरू झाला नाही. तर काय आहे? म्हणून स्वप्न पदार्थाच्या उत्पत्तीविषयी अनिर्वचनीय ख्याती जमते, इतर कोणतीही ख्याती जमत नाही. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जी अयोध्या माया आहे ते मायेचा सत्वगुणाचा परिणाम ज्ञान आहे. त्याच मायेचा रजगुणाचा परिणाम चराचरात्मक हे सगळे पदार्थ आहेत आणि हे सगळे कसे आहे? अनिर्वचनीय आहे. कारण ब्रह्मज्ञानानं बाध होतो आणि प्रतीतीला येतात. वंद्यापुत्राप्रमाणे प्रतीतीला येत नाही असं नाही. ब्रह्मज्ञानाने याचा बाध होतो आणि पुन्हा काय आहे? प्रतीती येते. म्हणून असतानुविलक्षण बाध होतं म्हणून सतानुविलक्षण बाध योग्य आणि स्वरूपवान त्याला अनिर्वचनीय मिथ्या म्हणतात असं स्वप्न ठरलं. मग ते पदार्थ अविद्येचा परिणाम आहे आणि चैतन्याचा काय आहे? विवर्त आहे. अविद्येचं काय आहे? परिणाम आहे आणि चैतन्याचा काय आहे? विवर्त आहे. आता ते म्हणले, शिष्य विचारतोय परिणाम आणि विवर्त शब्दाचा अर्थ कृपा करून सांगा. त्यावेळेला सांगून राहिले. प्रथम परिणामाचे लक्षण सांगतो, नंतर विवर्ताचं लक्षण सांगतो. परिणामाचं लक्षण उपादान करण्याच्या समान सत्तावान असावं आणि अन्यथा रूप असावं, त्याला परिणामवाद असं म्हणतात. आता उपादान म्हणजे कशाला म्हणतात? म्हणजे कार्यात ज्याच्यामध्ये कार्याची स्थिती असते, ज्याच्यावरून वाचून कार्य होत नाही त्याला उपादान कारण असं म्हणतात. मृत्तिका हे घटाचं उपादान कारण आहे,
कारण मृत्तिकेच्या घटाच्या स्वरूपामध्ये मृत्तिकेचा स्वरूप आहे, स्वरूपाचा प्रवेश आहे. आणखी मृत्तिके वाचून घट राहत नाही, मृत्तिका घटाला उपादान करणे. काल तुम्हाला ज्ञानोबरायांचं उदाहरण सांगितलं होतं. माझ्या विस्तारलेपणाचे नावे जगची नोहे आगवे, जसे दूध चिमराले स्वावे तरी तेची दही. या ठिकाणी दूध व्यावहारिक सत्तेतलं आहे आणि दही व्यावहारिक सत्तेतलं आहे. दूध दह्याला उपादान कारण आहे, म्हणून उपादान कारण असणारं दुधाच्या समान सत्तावाला दही आहे. मग उपादानाच्या समान सत्तावाला झालं का नाही. आणि अन्यथा रूप दूध पातळ आहे, दही घट्ट आहे. दूध गोड आहे, दही आंबट आहे, अन्यथा स्वरूप झालं का नाही. मग दुधाचा दही काय आहे, परिणाम आहे. दुधाचा दही काय आहे, परिणाम आहे. मग तसं संपूर्ण जगत किंवा रज्जूवर भासणारा सर्प रज्जूपै चैतन्याचा विवर्त आहे. रज्जूपै चैतन्य आश्रित असलेला अविद्येचा परिणाम आहे. कारण रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्येला आकार नाही, सर्प आणि सर्पज्ञानाला आकार आहे का नाही. मग रज्जूपै चैतन्य आश्रित अविद्या प्रातिभाषिक आहे आणि सर्पही प्रातिभाषिक आहे. म्हणून उपादान कारण अविद्येच्या समान सत्तावाला सर्प झाला. अविद्येला रूप नाही, सर्पाला रूप आहे, अन्यथा रूप झालं का नाही. मग रज्जू अवच्छिन्न चैतन्य आश्रित असलेला अविद्येचा परिणाम काय आहे, सर्प आहे. आणि रज्जूपै चैतन्याचा काय विवर्त आहे. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी चराचर भासणारा जगत हे मायेचा परिणाम आहे आणि ब्रह्मचैतन्याचा काय विवर्त आहे. आता मायाही प्रातिभाषिक आहे आणि जगतही प्रातिभाषिक आहे. आणि माया उपादान कारण आहे. उपादान कारणाच्या समान सत्तावाला जग झालं का नाही. मग समान सत्तावाला अन्यथा रूप. मायाला काय आकार नाही, जगताला मात्र काय आकार आहे, अन्यथा रूप आहे. म्हणून रज्जूवर भासणारा सर्प, सुक्तीवर भासणारा रजत मायेचा परिणाम आहे आणि चैतन्याचा विवर्त आहे. तसं या ठिकाणी ब्रह्मचैतन्य आश्रित असलेला मायेचा परिणाम जगत आहे आणि ब्रह्मचैतन्याचा विवर्त आहे. कारण माया प्रातिभाषिक आहे, जगत प्रातिभाषिक आहे. मायाचा समान सत्तावान कोण झालं, जगत झालं. अन्यथा रूप, मायाला रूप नाही, जगताला रूप आहे. हा मायेचा परिणाम आहे असं काल सांगितलं. आता विवर्ताचे लक्षण सांगतो. इथून चालू आहे आपलं, इथून काय आपले चालू आहे. आता विवर्ताचे लक्षण सांगतो. जगत हे ब्रह्मचैतन्याचं काय आहे, विवर्त आहे. विवर्त कशाला म्हणतात. अधिष्ठान अगोदर सांगतो ऐका, नंतर वाचो. अधिष्ठानाहून विषम सत्तावाला अन्यथा रूप त्याला काय म्हणावं, विवर्त असं म्हणावं. काय म्हणावं त्याला, विवर्त. जगताला अधिष्ठान कोण आहे, अगोदर सिद्धांत सांगतो, ब्रह्म आहे. त्याची कोणती सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता आहे. आणि जगाची कोणती सत्ता आहे, व्यावहारिक प्रातिभाषिकपणा. सृष्टीदृष्टीवाद बनलं व्यावहारिक झालं, दृष्टीसृष्टीवाद झालं की प्रातिभाषिक झालं. कोणतंही म्हणजे अधिष्ठान विषम सत्तावाला आहे. ब्रह्मचैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे, जगाची व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून ब्रह्मचैतन्याहून विषम सत्तावाला जग झालं का नाही. मग अन्यथा रूप, ब्रह्माच्या ठिकाणी नामरूप नाही, जगाच्या नामरूप आहे, हे अन्यथा रूप आहे. म्हणून अधिष्ठानाहून विषम सत्तावाला अन्यथा रूप त्याला विवर्त म्हणावं. उपादानाच्या समान सत्तावाला अन्यथा रूप त्याला परिणाम म्हणावं. आणि इथं ज्ञानोबराय म्हणतात, बीजची झाले तर अलंकाराची भांगारू. आता तिथं पहा, सोन्याची कोणती सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता. अलंकाराची प्रातिभाषिक सत्ता आहे, कारण कल्पित आहे. नामरूप अलंकार सोन्याच्या ठिकाणी कल्पित आहे. मग सोनं जे आहे, सोनं व्यावहारिक सत्तेहून नामरूप जे अलंकार हे विषम सत्तावाला झालं का नाही. मग सोन्यामध्ये नामरूप आहे का, अलंकारामध्ये नामरूप आहे का नाही, अन्यथा रूप. म्हणून सोन्याचं अलंकार विवर्त आहे. तसं इथं ब्रह्मचैतन्य जे आहे ते पारमार्थिक आहे. जगत हे व्यावहारिक किंवा सृष्टीदृष्टीवाद झाला तर व्यावहारिक आहे, दृष्टीसृष्टीवाद झाला तर प्रातिभाषिक आहे. कारण सृष्टीदृष्टीवादामध्ये 3 सत्ता आहे, दृष्टीसृष्टीवादामध्ये 2च सत्ता आहे. मग 2 सत्ता धरलं तर संपूर्ण जगताची प्रातिभाषिक सत्ता झाली, ब्रह्माची पारमार्थिक सत्ता झाली. अधिष्ठान ब्रह्माहून विषम सत्ता आणि अन्यथा रूप म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी नामरूप नाही, जगताच्या ठिकाणी नामरूप आहे, अन्यथा रूप आहे. म्हणून जग हे ब्रह्मचैतन्याचं विवर्तन, मायेचा काय आहे, परिणाम आहे. तसं रज्जूच्या ठिकाणी भासणारा सर्प रज्जूपै चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम आहे आणि रज्जू चैतन्याचा विवर्त आहे. कारण रज्जू चैतन्याची व्यावहारिक सत्ता किंवा पारमार्थिक सत्ता म्हणावं म्हणजे अवच्छेदकता संबंधानं रज्जूपै चैतन्याची व्यावहारिक सत्ता जरी मानली, त्याची व्यावहारिक सत्ता सर्पाची प्रातिभाषिक सत्ता, विरोध सत्ता, विषम सत्ता झाली. आणि चैतन्याला काही आकार नाही, त्याला मात्र आकार आहे. पण कोणत्याही दृष्टीने विचार केला
तुम्ही सृष्टीदृष्टीवाद जरी पकडला किंवा दृष्टीसृष्टीवाद जरी पकडला, अधिष्ठान विषमसत्तावाला अवभास त्याला अध्यास म्हणतात. आणि तेच विवर्ताचं काय आहे लक्षण. विवर्तवाद म्हणजेच अध्यासवाद. विवर्तवाद वेगळं, अध्यासवाद वेगळा नाही. ज्या वेळेला अजातवाद पटत नाही त्यावेळेला विवर्तवाद सांगतात. विवर्तवाद म्हणजे अजातवाद. आलं का लक्षात? पहा आता विवर्ताचे लक्षण सांगतो. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान व अन्यतारूप तो विवर्त. आता तुम्हाला विचारतो, बोलायला पाहिजे, तुम्ही काही बोलतच नाही. रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला. रज्जू कोणत्या सत्तेतला आहे? व्यावहारिक सत्तेतलं. आणि सर्प कोण्या सत्तेतलं आहे? प्रातिभाषिक सत्तेतलं. कारण प्रातिभाषिक अध्यास काले भासमानात्वे सती अध्यास भिन्न काले सत्तास्फूर्ती शून्यत्वम प्रातिभाषिकत्वम किंवा प्रतितिमात्र सत्ताकत्वम प्रातिभाषिकत्वम किंवा आगांतुक दोषजन्यत्वे सती ज्ञानबाध्यत्वम प्रातिभाषिक. अनेक हजारो लक्षण प्रातिभाषिकाचे आहेत. आपण एवढंच करू, प्रतितिमात्र सत्ता रज्जूवर भासणारा सर्प प्रतितिमात्र सत्ता आहे म्हणून प्रातिभाषिक आहे आणि रज्जूचं व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून काय झालं? अधिष्ठान विषम सत्तावाला सिद्ध झाला का नाही? आणि अन्यता रूप म्हणजे त्या ठिकाणी रज्जू उपी चैतन्य किंवा रज्जूचा आकार हा सर्पाच्या आकाराहून वेगळा आहे. मग रज्जूचं नामरूप हे सर्पाच्या ठिकाणी नाही, अन्यता रूप आहे, असं त्याचा अर्थ आहे. पहा, अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान अन्यता रूप तो विवर्त. याचे स्पष्टीकरण असे, स्थाणूच्या ठिकाणी पुरुष भ्रम होतो. कोणाच्या ठिकाणी? स्थाणू म्हणजे कशाला म्हणतात? सगळे फाटे तोडलेलं आहे, फक्त झाडाचं ते खोडच राहिलेलं आहे. त्याच्यावर त्या ठिकाणी कोणाचा भ्रम होतो? पुरुषाचा भ्रम होतो. कोणाचा भ्रम होतो? पुरुषाचा. हा दृष्टांत का दिला पहिला? काल सांगितलं होतं 7 दृष्टांत, मी 2-3 दृष्टांत चिंतन केलं होतं. स्थाणूच्या ठिकाणी पुरुषाचं कोणते तरी अवयव आहेत का? हात, पाय, कान, नाक, डोळे हे आहेत का? मग तुम्हाला दिसतात का नाही? पुरुषाचे अवयव स्थाणूच्या ठिकाणी नाही. मग आता निरावयव आहे तो स्थाणू, पुरुषाचे अवयव त्याच्या ठिकाणी नाही. निरावयव ब्रह्माच्या ठिकाणी सावयव जगताचा अध्यास कसा चालला याच्याकरता स्थाणू पुरुषाचा दृष्टांत आहे. कारण ब्रह्म निरावयव आहे आणि जगत काय? सावयव आहे. निरावयव ब्रह्माच्या ठिकाणी सावयव जगताचा अध्यास कसा झाला याच्याकरता स्थाणू पुरुषाच्या दृष्टांत दिला. कारण पुरुषाचे अवयव कोणत्या तरी आहे स्थाणूच्या ठिकाणी, मग दिसतात का नाही तुम्हाला? म्हणून तो दृष्टांत दिला. हे 7 दृष्टांत कशाकरता दिले? सगळ्याचं चिंतन आहे. पहिला स्थाणू पुरुषाचा दृष्टांत दिला, नंतर साक्षी स्वप्नाचा दृष्टांत दिला, नंतर मृगजळाचा दृष्टांत दिला, नंतर आकाश नीलचा दृष्टांत दिला, नंतर रज्जू सर्पाचा दृष्टांत दिला, नंतर अधोमुख पुरुषाचा दृष्टांत दिला, नंतर दर्पणस्थ मुखाचा दृष्टांत दिला. हे दर्पणस्थ नगराचा 7 दृष्टांत दिले. का दिले? याचं प्रत्येकाचं चिंतन फार मोठं आहे. इथं या वेळेत होतच नाही ते. सांगू तर किती मी. तर आता विवर्ताचे लक्षण सांगतो. अधिष्ठानाहून विपरीत स्वभावाला अन्यथा रूप तो विवर्त. याचे स्पष्टीकरण असे, स्थाणूच्या ठिकाणी पुरुष भ्रम होतो. कोणाच्या ठिकाणी? स्थाणूच्या ठिकाणी. तेव्हा त्या भ्रमात अधिष्ठान स्थाणू असून तो व्यावहारिक आहे. स्थाणू कसा आहे? व्यावहारिक आहे. कारण जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत स्थाणूचा बाध होत नाही. ब्रह्मज्ञानानं ज्याचा बाध होतो त्याला व्यावहारिक म्हणावं. ब्रह्मज्ञानपूर्व अबाधितत्वे सती ब्रह्मज्ञानोत्तर सत्तास्फूर्ती शून्यत्वम व्यावहारिकत्वम. ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर व्यावहारिक असावं, ब्रह्मज्ञानानंतर सत्तास्फूर्ती नसावं, त्याला व्यावहारिक असं म्हणतात. मग आता या ठिकाणी स्थाणू व्यावहारिक आहे, कारण ब्रह्मज्ञान होईपर्यंत असा बाध होत नाही, व्यावहारिक आहे असून पुरुष मात्र प्रातिभाषिक आहे. त्याच्या ठिकाणी भासणारा पुरुष हा प्रातिभाषिक आहे. प्रातिभाषिक का आहे पुरुष? काल सांगितलं होतं, ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो त्याला प्रातिभाषिक म्हणावं. रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम झाला, रज्जूज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते, ब्रह्मज्ञान लागत नाही त्याला. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो, ब्रह्मज्ञान विना बाध्यत्वम प्रातिभाषिकत्वम असंही त्याचं लक्षण केलं तरी चालतं आहे. ब्रह्मज्ञाना वाचून स्व अधिष्ठान ज्ञानेनं स्वतःच्या अधिष्ठान ज्ञानानं ज्याचा बाध होतो त्याला प्रातिभाषिक म्हणावं. म्हणून स्थाणू व्यावहारिक आहे, पुरुष कोण आहे? प्रातिभाषिक आहे. मग अधिष्ठान विषम सत्तावाला झाला का नाही? पुरुष अधिष्ठान विषम सत्ता, स्थाणू अधिष्ठान आहे आणि पुरुष अध्यस्त आहे. मग अधिष्ठान विषम सत्तावाला झाला का नाही?
व्यावहारिक आणि पुरुष प्रातिशासिक. म्हणून अधिष्ठान जो स्थाणू त्याच्याहून पुरुषाचा स्वभाव विपरीत असून स्वरूपही अन्यथा आहे. हस्तपादादी अवयव स्थाणूच्या ठिकाणी नाही, पुरुषाच्या ठिकाणी हस्तपादादी अवयव दिसतात का नाही, अन्यथा रूप. म्हणून पुरुष स्थाणूचा काय आहे, विवर्त आहे. पुरुष स्थाणूचा काय आहे, विवर्त आहे. म्हणून याकरता स्थाणूचा हा पुरुष विवर्त आहे. म्हणून स्थाणूचा पुरुष काय आहे, विवर्त आहे. त्याचप्रमाणे रज्जूपी चैतन्य अंतःकरणचूपी चैतन्य आश्रित जो अविद्या असून वर आहे सांगितलं, स्थाणुरूपी चैतन्य म्हणजे रज्जूपी चैतन्य किंवा अंतःकरणरूपी चैतन्य. रज्जूपी चैतन्य कोणाचं अधिष्ठान आहे, सर्पाचं अधिष्ठान आहे. अंतःकरणरूपी चैतन्य साक्षी चैतन्य कोणाचं आहे, स्वप्नाचं अधिष्ठान आहे. स्वप्नाचं अधिष्ठान कोण, साक्षी चैतन्य. त्याला दुसरं नाव काय, अंतःकरणरूपी चैतन्य त्यालाच म्हणतात. आणि साक्षी त्यालाच म्हणतात, कूटस्थ त्यालाच म्हणतात, जीवसाक्षी त्यालाच म्हणतात, त्वमपद व लक्षार्थ त्यालाच म्हणतात. अनेक नावं आहेत त्याला. तर काय आहे, त्याप्रमाणे रज्जूपी चेतन अंतःकरणरूपी चेतन आश्रित जी अविद्या आहे. म्हणून वर सांगितलं सर्प व त्याचं ज्ञान यास उपादान असून अनिर्वचनीय आहे. सर्प आणि त्याचं ज्ञान त्यास उपादान असून तो अनिर्वचनीय आहे. आणि सर्प त्याचे ज्ञान हे दोन्हीही अनिर्वचनीय आहेत. सर्प आणि त्याचं ज्ञान काय अनिर्वचनीय आहे आणि त्याला उपादान कारण असणारा अविद्या अनिर्वचनीय आहे. म्हणून सर्प आणि सर्पज्ञान उपादान करणं अविद्येचं काय आहे, परिणाम आहे. उपादान करणं अविद्येचं काय आहे, परिणाम आहे. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान सत्ताभार आहेत. कारण रज्जूपी चैतन्य आश्रित असलेली अविद्या प्रातिभासिक आहे. सर्प आणि सर्पाचं ज्ञान प्रातिभासिक आहे. अंतःकरण उपी चैतन्य आश्रित असलेला विद्या प्रातिभासिक आहे आणि स्वप्न पदार्थ त्याचं ज्ञान प्रातिभासिक आहे. मग उपादानाच्या समान सत्तावाला झाल्यामुळं स्वप्न पदार्थ साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम आहे. आणि त्याचप्रमाणे रज्जूवर भासणारा सर्प आणि सर्पज्ञान रज्जू उपी चैतन्य आश्रित असलेला अविद्येचा परिणाम आहे. म्हणून प्रातिभासिक पदार्थ अविद्येचे परिणाम आहेत आणि चैतन्याचं काय आहे, विवर्त आहे. म्हणून उपादान जी अविद्या तिच्या समान सत्तावान आहेत म्हणून अविद्येहून अन्यथा म्हणजे वेगळ्या स्वरूपाची आहेत म्हणून अविद्येचा परिणाम आहे. काय आहे, भ्रमरूप जे पदार्थ आहेत अविद्येचा परिणाम आहे आणि चैतन्याचं काय आहे, विवर्त आहे. चैतन्याचं काय आहे, विवर्त आहे. आता सर्प व त्याचे ज्ञानास अधिष्ठान रज्जू. आता विवर्त कसाही सांगतात. आतापर्यंत काय सांगितलं, परिणाम सांगितला. सर्प सर्पज्ञान रज्जूपी चैतन्याश्रित अविद्येचा परिणाम आहे आणि स्वप्न पदार्थाचं ज्ञान साक्षी चैतन्याश्रित असलेलं अविद्येचं परिणाम आहे असं सांगितलं. आता विवर्त सांगतात. सर्प व त्याचे ज्ञान यास अधिष्ठान रज्जूपी चेतन अंतःकरणरूपी चेतन असून ते सत्स्वरूप आहे. सर्प आणि त्याचं ज्ञान, सर्पाला अधिष्ठान रज्जूपी चेतन आहे, सर्पज्ञानाला अधिष्ठान साक्षी चेतन म्हणजे अंतःकरणरूपी चेतन आहे आणि ते सत्स्वरूप आहे. चेतन असल्यामुळे ते कसं आहे, रज्जूपी चेतनही सत्य आहे, अंतःकरणरूपी चेतनही सत्य आहे असून सर्प त्याचे ज्ञान मिथ्या आहे. सर्प आणि सर्पाचं ज्ञान मिथ्या आहे का नाही. मग अधिष्ठान सत्स्वरूप त्याच्याहून विषम सत्तावाला म्हणजे भिन्न सत्तावाला सर्प आणि सर्पाचं ज्ञान झालं का नाही. म्हणून सर्प आणि सर्पज्ञान रज्जूपी चेतन अंतःकरणरूपी चैतन्याचा विवर्त आहे. काय आहे, विवर्त. म्हणून अधिष्ठानाहून विपरीत स्वभावान असून अन्यतारूप म्हणजे निराळ्या स्वरूपाचे आहेत म्हणून सर्प आणि त्याचे ज्ञान हे चैतन्याचे विवर्त आहे. लक्षात पक्क ठेवायचं, सर्पज्ञान अविद्येचा परिणाम आहे, चैतन्याचा काय आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. तसंच जगत आहे मायेचा परिणाम आहे, चैतन्याचा काय आहे, विवर्त आहे. मायाचा परिणाम आहे, चैतन्याचा काय आहे, विवर्त आहे. परिणाम सांगायच्या वेळी उपादानाच्या समान सत्तावान आणि विवर्त सांगायच्या वेळी अधिष्ठान विपरीत स्वभावान. थोडक्यात लक्षात ठेवायचं, परिणाम ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला उपादानाच्या समान सत्तावान आणि विवर्त ज्या वेळेला सांगतो अधिष्ठानाच्या विपरीत सत्तावान म्हणजे विपरीत सत्तावान. आता ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे का नाही जगाला, त्याची कोणती सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि जगाची प्रातिभासिक सत्ता, विपरीत सत्तावान झालं का नाही. मग अन्यता रूप ब्रह्माच्या ठिकाणी नाम रूप नाही, जगाच्या ठिकाणी हे अन्यता रूप आहे. दृष्टांतात
रज्जूपै चैतन्याची कोणती सत्ता? पारमार्थिक सत्ता किंवा व्यावहारिक सत्ता म्हणा, अवच्छेदकता संबंध नाही. आणि सर्प आणि सर्पज्ञानाची प्रातिभासिक सत्ता. मग अधिष्ठान विषम सत्ता झालं का नाही? आणि सर्प आणि सर्पज्ञान रज्जूपै चैतन्याचा विवर्त आहे आणि सर्प आणि सर्पज्ञान रज्जूपै चैतन्य आश्रित असलेला अविद्येचा परिणाम आहे. तसं ब्रह्मचैतन्य आश्रित असलेला अविद्येचा परिणाम जगत आहे आणि ब्रह्मचैतन्याचा जगत काय आहे? विवर्त आहे. असा फरक करावा लागतो. अन्यथा रूप हे दोघाच्या लक्षणात समान आहे. आता परिणाम म्हणलं की तिथं अन्यथा रूप आहेच आणि विवर्त म्हणलं की अन्यथा रूप आहे. अन्यथा रूप दोन्हीमध्ये आहे. पण अधिष्ठान समान उपादान समान सत्तावान आणि अधिष्ठान विपरीत सत्तावान एवढा बदल आहे. एवढा काय आहे? बदल आहे. आता बघा, रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला. रज्जू अधिष्ठान पकडा. रज्जू अधिष्ठान व्यावहारिक सत्तावान आहे का नाही? सर्प प्रातिभासिक अधिष्ठान विषम सत्तावाला सर्प झाला का नाही? पण रज्जू चैतन्याच्या आश्रित असलेला अविद्या ती काय आहे? प्रातिभासिक आहे. आणि सर्प आणि सर्पज्ञान प्रातिभासिक आहे. म्हणून अधिष्ठान समान सत्तावाला झालं का नाही? अन्यथा रूप म्हणजे चैतन्याला जे सर्पाचं स्वरूप आहे तेच रज्जूच्या ठिकाणी नाही, विपरीत स्वभावाला आहे. म्हणून परिणाम सांगत असताना उपादानाच्या समान सत्तावान आणि विवर्त सांगत असताना अधिष्ठानाच्या विपरीत सत्तावान असं सांगावं लागतं आहे. पण अन्यथा रूप मात्र दोन्हीमध्ये सारखं आहे. विवर्तामध्येही अन्यथा रूप आहे आणि परिणामामध्ये सुद्धा अन्यथा रूप आहे. कल्पिताच्या फरक करावा लागतो. अन्यथा रूप दोघाच्या लक्षणात समान आहे. आलं का नाही लक्षात? म्हणून निश्चलदासीने असं एक दोहा लिहिला तिसरं, सावधान मन कान. आपण श्रवण करत असताना मन आणि कान सावधान ठेवून ऐकायचं. म्हणजे काय? आपलं खिशात पैसे असले की मन कुठे जातं? खिशात जातं. मन सावधान म्हणजे मन कानात ठेवून ऐकणं म्हणजे सावधान म्हणतात त्याला. मन कुठं ठेवायचं? सावधान मन कान. मन जे आहे ना आपलं कानात ठेवून ऐकल्यानं कळत नाही असं नाही. पण आपण अवधान, ज्ञानोबरसुद्धा अवधान ऐकले दिजे तसं ऐकत नाही आपण. कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान. रज्जूवर भासणारा सर्प कल्पित आहे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी भासणारा जगत कल्पित म्हणजे मिथ्या आहे, खोटा आहे. आता तुम्हाला युक्तीवर सांगतो. जो सत्पदार्थ आहे तो तिन्ही कालात राहतो. सत्यपदार्थ आहे तो तिन्ही कालात राहतो. जग मिथ्या आहे कशावरून? तिन्ही कालात आहे का? तुम्ही गाढ झोपेत गेलं, जग कुठे गेलं? तेवढं जग नाही आहे. मग तिन्ही कालात आहे का? जो सत्य असतो तो त्रिकालाबाधित असतो. तिन्ही काला ज्याचा बाध होत नाही. पण हे जगत आपण झोपी गेलो तर त्या ठिकाणी नाही तो जग असला तर तिथंही दिसला असता. अहो शिष्य विचारतो, सर्प आणि त्याचे ज्ञान हे मिथ्या आहेत हे निश्चय झाला. तो मला कळला असं म्हणलं नाही, निश्चय झाला म्हणा. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये कळलं असं नसावं पण निश्चय झाला असं असावं. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. ज्ञानोबराय लिहितात. 5व्या अध्यायात आहे. ओवी आठवते का? आठवते कोणाला? ब्रह्मरूप हवे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पुरून तथापरण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. ब्रह्मरूप हवे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पुरून तथपरायण अहर्निशी. म्हणजे ब्रह्मस्वरूप कळून जमत नाही, तो मीच आहे असं काय व्हायला पाहिजे? निश्चय झाला पाहिजे. दादाची गोष्ट माहीत आहे का निश्चयाची तुम्हाला? हां, ते काय झालं? दादा नेहमी म्हणायचे, विचारसागर सांगत असताना किंवा प्रभाकर सांगत असताना म्हणायचे, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे असं माझा निश्चय आहे. म्हणजे जग मिथ्या आहे, मी ब्रह्मरूप असा निश्चय आहे असं नेहमी दादा म्हणायचे. ते काय झालं, मामलेदार आले होते अक्कलकोटचे. ते सगळं परित्याग करून दादाच्या श्रवणाला राहिले होते. 12 वर्ष श्रवण करत होते ते. त्याने विचारलं, दादा तुम्ही नेहमी सांगता माझा निश्चय आहे, माझा निश्चय आहे. निश्चय म्हणजे त्याला सांगा, मला सांगतो थांब म्हणले. काही दिवस गेले आणि वृत्ती प्रभाकरातलं ते 7 प्रकरण
निश्चयरूप भ्रमाचं लक्षण चालू होतं. तो समोरच बसला होता आणि दादा एकदा त्याला एकदम ताडका म्हणले, तू आज 1 वर्षांनी तू गरोदर होणार. तो म्हणला, दादा कसं काय बोलता तुम्ही, तुमचं डोकं बिघडलं आहे का? माझं बिघडलं नाही, मी होणार म्हणून सांगतो. कसं काय होईल? कसं होणार नाही सांग म्हणे. का होणार नाही सांग म्हणे. तर म्हणला, मी पुरुष आहे असा माझा निश्चय, मी गरोदर होणार शिक तसं माझा निश्चय. निश्चय सांगता येत नाही. निश्चय काय करता येत नाही, सांगता येत नाही. काही गोष्टी सांगता येत नाही. निश्चय, सुख आणि ब्रह्म सांगता येतो का? बोटानं दाखवता येतो का? एकमेकाला देता येतो का? सुख अशी वस्तू आहे, सांगता येते का तोंडानं? नाही. बोटानं दाखवता येते का? एकमेकाला देता येते का? मग सुखरूप होता येते का नाही? तसं निश्चय जे आहे एकमेकाला सांगता येत नाही, निश्चय बोटानं दाखवता येत नाही, आणि निश्चय जो आहे मुखानं सांगता येत नाही. निश्चय करता येतो का नाही? म्हणून निश्चय हा करायचा असतो, सांगायचा नाही. ज्याचं त्याचा निश्चय करता येतो. तर काय आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय म्हणतात की माझं पान पलटलं का? हां, सर्प आणि त्याचे ज्ञान मिथ्या आहेत असा माझा काय झाला? निश्चय झाला. काय झाला? निश्चय कशाला म्हणतात? त्याचं लक्षण सांगत असताना संशय भिन्न ज्ञान को निश्चय काय? मुक्ती प्रभाकर 7वं प्रकरण. संशयाहून जे भिन्न ज्ञान असते त्याला काय म्हणावं? निश्चय म्हणावं. संशयाहून भिन्न ज्ञान त्याला काय म्हणावं? निश्चय म्हणावं. आणि संशय हे अनर्थाला कारण आहे. म्हणून संशयाने धूर आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागूर. सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे? संशय आहे. म्हणून संशयाहून भिन्न ज्ञान त्याला काय म्हणावं? निश्चय म्हणावं. असा निश्चय झाला माझा. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जूपी चेतन आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणरूपी चेतन रज्जू अधिष्ठान नाही असे सांगितले. मिथ्या सर्पाचं अधिष्ठान रज्जूपी चेतन आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान साक्षी चेतन म्हणजे अंतःकरणरूपी चेतन सांगितलं, रज्जू नाही असं सांगितलं तुम्ही. हां, प्रतिती मात्र सर्पाला असून रज्जू असल्याची. मग सर्प कुठं वाचला तुम्हाला? असं वाचलं का? रज्जूपी चैतन्याच्या ठिकाणी वाचला म्हणतो का रज्जूवर वाचला म्हणतो? सर्पज्ञान अंतःकरणरूपी चैतन्याच्या ठिकाणी वाचला का रज्जूच्या ठिकाणी वाचला म्हणतो? तुम्हीच दोनाला 2 अधिष्ठान सांगितले. मला मात्र सर्पाची प्रतीती कुठं आली? रज्जूवर आली. मग रज्जू अधिष्ठान आहे का रज्जूपी चेतन अधिष्ठान आहे? जड पदार्थ अधिष्ठान होत नाही म्हणून रज्जू अधिष्ठान नाही, रज्जूपी चेतन अधिष्ठान आहे. तसं सर्पज्ञानाला अंतःकरण उद्या अधिष्ठान नाही, अंतःकरणरूपी चैतन्य अधिष्ठान आहे. चैतन्यच अधिष्ठान होतो, जड पदार्थ कोणाचंही अधिष्ठान होत नाही. जड पदार्थ काय होत नाही? दादानी पुढं दृष्टांत दिलं आहे. एक भिंत आहे, त्या भिंतीवर एका बाईचं चित्र काढलं आहे आणि त्या बाईनं काय केलं? काकेत एक मुलगा दिलेला आहे असं चित्र काढलं आहे. सामान्य दृष्टीनं पाहिल्यानंतर बाई मुलाला आधार वाटते का नाही? बाई कोणाच्या आश्रयावर आहे? आपला मुलगा कोणाच्या आश्रयावर आहे? बाईच्या आश्रयावर आहे. बाई कोणाच्या आश्रयावर आहे? भिंतीच्या. मग सामान्य दृष्टीनं पाहिलं तर मुलगा कोणाच्या आश्रयावर वाटतो? बाईच्या. मग बाईच्या आश्रयावर मुलगा आहे का भिंतीच्या आश्रयावर आहे? कारण जसं मुलगा कल्पित आहे तसं बाई कल्पित आहे. एक कल्पित वस्तू दुसऱ्या कल्पित वस्तूला अधिष्ठान होत नाही. म्हणून बाई अधिष्ठान नाही, कोण आहे? भिंत आहे. मग सामान्य दृष्टीनं वाटतो का नाही? तसं सामान्य दृष्टीनं जो अधिष्ठान वाटतो असं दादा दृष्टांत सांगणार आहेत. आता पहा, मिथ्या सर्पाचे आज रज्जू अष्ट नाही असं प्रतिती मात्र सर्पाला अधिष्ठान रज्जू असल्याची आहे. तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे समजून सांगा आम्हाला. तो सर्प आणि सर्पज्ञान कुठं भासलं? रज्जूवर भासलं. कुठं भासलं नाही? चैतन्यावर भासलं नाही. मग तुम्ही रज्जूपी चेतन अधिष्ठान कसं सांगता? रज्जू अधिष्ठान सांगा असं त्याचा भाव आहे. कोणाचा? शिष्याचा, प्रश्न विचारणाराचा. कारण कोणावर भासलं सर्प? कोणावर? रज्जूवर. मग आता रज्जू सांगा ना, रज्जूपी चेतन अधिष्ठान साक्षी चेतन अधिष्ठान कशाला सांगता असं त्याचं म्हणणं आहे. शिष्य म्हणतो मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जू होणार नाही. मिथ्या सर्पाचं अधिष्ठान कोण होणार नाही? होणार नाही.
रज्जूपी चैतन्यच मानलं पाहिजे. काय अधिष्ठान मानलं पाहिजे? चैतन्यच अधिष्ठान मानलं पाहिजे. बाई पुरुषाला अधिष्ठान मानता येईल का? मग कोण मानावं? पुरुष म्हणावं. ते भांडत बसतील तुम्हाला असं म्हटल्यावर. पुरुष अधिष्ठान आहे, बाई अधिष्ठान नाही. का बरं नाही असं कोणी विचारलं तुम्हाला? युक्तिवाद काय? हां, ती नसताना आली बाहेरून. पहिला तिचं काय होता? अत्यंतावा होता. रज्जूवर सर्प पहिला होता का? मग आला ना बाहेरून, का उत्पन्न झालं तिथंच? बाहेरून आला म्हणते ती, तिथंच उत्पन्न झाला. तशी ही बाई पहिली होती का नसताना आली? नसताना आली ती अध्यस्त आहे, तिला पुरुष अधिष्ठान आहे. बाई अधिष्ठान म्हणता येत नाही. मग आता तुम्ही तिचे का ती तुमची? तुम्ही तिचे का ती तुमची? तुम्ही तिचे? हां, तुम्हीच त्यांचे. हां, कोण कोणाचे? पुरुष बाईचा. बरोबर आहे ते बोलतो. अरे बाई पुरुषाचा म्हणा. हो, तिच्या नावानं तुम्ही लावता का तुमच्या नावानं ती लावते? ती लावती ना. काय म्हणून लावते? नाही, मला माझी सत्ता नाही, माझ्या पतीची सत्ता आहे म्हणून कुंकू लावते. तसं सर्पाला कोणाची सत्ता आहे? दोरीची सत्ता आहे. दोरीची सत्ता आहे. सर्पाची सत्ता दोरीला नाही. तसं तिची सत्ता तुम्हाला नाही, तुमची सत्ता तिला आहे. अलग लक्षात. ही आपली हिंदू संस्कृती आहे. हे तत्त्वज्ञान जगाच्या पाठीवर कोणत्याही धर्मात नाही, ते आपल्या धर्मात आहे. तरी आपण त्या धर्माचा आदर करीत नाही. आपले नाही, माहीतच नाही कशाला काय म्हणते ते काय आहे. आपले सगळे जितके सण आहेत, आणि आता हे बाया ज्याला अलंकार घालतात ना, त्या सगळ्याच्या पाठीक मोठं गुह्य तत्त्वज्ञान आहे. हे त्यांना माहीत नाही. बाया जोडवे घालतात. का घालतात माहीत आहे का? कोणाला माहीत? त्या जोडव्याचा गर्भाशयाशी थेट संबंध आहे. त्या गर्भाशयाशी त्या पायातलं जी ते जिथे जोडवे घालतात ना, त्याचा नाडीचा डायरेक्ट गर्भाशयाशी संबंध आहे. म्हणून गर्भ राहण्याकरता अतिशय महत्त्वाचं ते साधन आहे, म्हणून घालतात. हे विज्ञानवादी काही त्यांना वावळं समजतात. आम्हाला त्यांना तेवढे अक्कलच नाही ना कवडीची सुद्धा. तर काय आहे, रज्जूपरिच्छेद मानले पाहिजेत. जसा प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे, तसा विचारदृष्ट्या व्यावहारिक रज्जूही मिथ्याच आहे. जसं प्रातिभाषिक सर्प मिथ्या आहे, तसं व्यावहारिक रज्जूसुद्धा मिथ्या आहे. व्यावहारिक पदार्थ मिथ्या आहे आणि प्रातिभाषिक पदार्थसुद्धा मिथ्या आहे. फक्त एकच परब्रह्म सत्य आहे. आणि तो पदार्थ, जो पदार्थ मिथ्या असतो, तो दुसऱ्या मिथ्या पदार्थास अधिष्ठान होत नाही. म्हणून रज्जू अधिष्ठान नाही. सर्प मिथ्या आणि रज्जू मिथ्या. आणि एक मिथ्या पदार्थ दुसऱ्या मिथ्या पदार्थाला काय होत नाही? अधिष्ठान होत नाही. असा नियम आहे. रंगनाथ महाराज सांगायचे, नवरा बायको करतो का बायको नवरा करते? हां, नवरा बायको करतो. बायको नवरा करू शकत नाही. एक झालं की दुसरं करता येत नाही. तसं अधिष्ठान अध्यस्त जो अधिष्ठानाच्या आश्रयात राहतो, अधिष्ठान अध्यस्थाच्या आश्रयात राहत नाही. तो स्वतंत्र आहे. तो कोण आहे? स्वतंत्र आहे. आणि जो पदार्थ मिथ्या असतो, तो दुसऱ्या पदार्थाचे अधिष्ठान होत नाही, असा नियम आहे. विचार न करता रज्जू अधिष्ठान आहे असे वाटते. विचार नाही केला तर त्यावेळेला काय अधिष्ठान वाटते? रज्जू अधिष्ठान वाटते. लोक तसं व्यवहारही करतात. लोकसुद्धा काय करतात? रज्जूवर मला सर्प वाचला, रज्जू अधिष्ठान आहे असं व्यवहार करतात. खरे, पण एक कल्पित वस्तू दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होत नाही. एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला काय होत नाही? अधिष्ठान होत नाही. काय होत नाही? अधिष्ठान होत नाही. असा वेदाचा सिद्धांत आहे. असे पहा की मातीच्या चित्रात पुत्रकडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे. भिंत आहे, मातीची भिंत. त्या मातीच्या भिंतावर एक बाईचं चित्र आहे आणि त्या बाईच्या कडेवर एक काय आहे? मुलगा आहे. आता मातीच्या चित्रात पुत्रकडेवर घेतलेल्या एका बाईचे चित्र आहे.
पुत्रास आधार बाई आहे, पुत्रास काय आहे, बाई आधार आहे, असे कोणाशी वाटेल. कोणी म्हणेल मुलगा कोणाच्या कडेवर आहे आणि सर्प कोणावर बसला, रज्जूवर. मग जसं रज्जूवर बसला मग रज्जू अधिष्ठान आहे आणि इथं बाई अधिष्ठान आहे. पण असं म्हणता येत नाही. जसं मुलगा कल्पित आहे तसं बाईसुद्धा मातीच्या ठिकाणी कल्पित आहे. इथं जसं सर्प कल्पित आहे तसं रज्जू ब्रह्मचैतन्य कल्पित आहे. एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला काय होत नाही, अधिष्ठान होत नाही असे कोणी म्हणले. पण विचारदृष्ट्या पुत्र आणि बाई मातीवर कल्पित आहे, दोन्ही कल्पित आहे. कोण, मातीवर. म्हणून पुत्रास आधार बाई नाही, मातीच आहे. म्हणून पुत्रास आधार बाई नाही, कोण आहे, मातीच आहे. त्याप्रमाणे कल्पित सर्पास अधिष्ठान रज्जूपी चैतन्य रज्जू नाही. कारण रज्जूपी चैतन्याच्या ठिकाणी कल्पित आहे. एक कल्पित वस्तू दुसऱ्या कल्पित वस्तूला काय होत नाही, अधिष्ठान होत नाही. म्हणून कोणी केवळ रज्जू सर्पास अधिष्ठान न मानता रज्जू विशिष्ट चैतन्य मानिलं. आता हे बघा, रज्जूपी चैतन्य मानता रज्जू विशिष्ट चेतन मानलं तरीही जमत नाही. कारण विशिष्ट म्हणजे विशेषण अधिक विशेष म्हणून विशिष्ट होतो. रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानलं तर दोघाला अधिष्ठानता आली, रज्जूला आली आणि चैतन्याला आली, रज्जूपी चैतन्याला आली, दोघाला. कारण विशिष्ट म्हणत असताना दोन्ही मिळून काळा घोडा हे विशिष्ट आहे, काळा रंग विशेषण आहे, घोडा विशेष आहे. आणि विशेषणाचा विशेषात प्रवेश असतो म्हणून दोन्ही अधिष्ठान झाले. चैतन्यात प्रवेश असतो त्याचा. पण रंगनाथ महाराज म्हणायचे बायको विशेषण व्हावा का उपाधी व्हावा का उपलक्षण व्हावा का उपरंजन व्हावा, काय व्हावा, बायको पुरुषाची विशेषण व्हावं का उपाधी व्हावं, हां, का उपलक्षण व्हावं का उपरंजन व्हावं, उपरंजन काय व्हावं. बायको विशेषण झाले की हे त्याच्यात शिरलं, त्याचंच तिचंच ह्याला ऐकावं लागतं, जमतच नाही. विशेषण झालं की विशेषात प्रवेश असतो त्याचा. बायको उपाधी झाली की साक्षी झाला, बायको उपलक्षण झालं की जीवनमुक्त झाला आणि बायको उपरंजन झालं की विधेमुक्त झाला. बायको उपरंजन झाली तर विधेमुक्त झालं. बायको उपलक्षण झालं जीवनमुक्त आणि बायको उपाधी झाली हा साक्षी झाला आणि बायको विशेषण झालं की हा विशिष्ट झाला. विशेषणाचा विशेषात प्रवेश असतो. आता हे बघा, जीवाचा अंतःकरण विशेषण झालं की तो बद्ध होतो. कारण अंतःकरणाचे धर्म जीवाच्या स्वरूपात चालले. मग मी करता, मी भोगता, मी जन्मणार, मी मरणार, सगळे धर्म त्याचे आले. मग अंतःकरण उपाधी झाले की त्या धर्माचा साक्षी झाला आणि अंतःकरण उपलक्षण झालं की जीवनमुक्त झाला. उपलक्षण कधी असतो आणि कधी नसतो, त्याला उपलक्षण असं म्हणतात. आता कोणाला जायचं होतं कोणाच्या तरी घरी, विचारलं अहो देवदत्ताचं घर कोणाचं आहे, त्यांनी सांगितलं तो कावळा बसलेला देवदत्ताचं घर आहे. कावळा हे उपलक्षण आहे आणि देवदत्ताचं घर उपलक्षित आहे. हा जाईपर्यंत कावळा राहतो का, निघून जातो. मग उपलक्षण वर्तमानात काळात असतो असं नाही, पण वेगळा करून दाखवतो इतर घराच्या, हे उपलक्षण आहे. तसं जीवनमुक्ताचं अंतःकरण हे उपलक्षण आहे, कधी असतो आणि कधी अत्यंत अभावाचा निश्चय असतो. म्हणून उपलक्षण जीवनमुक्ताचं असतं. उपरंजनाचं तद्रूप असतो. अंतःकरणच ब्रह्मरूप झालं, अंतःकरण राहिलंच नाही, हे विधेमुक्ताची अवस्था आहे. हे अति सूक्ष्म विषय आहे, ते कोणाला कळते कोण कळतं. उपाधी झालं हां, त्याचा साक्षी झाला, साक्षी झाला आणि अंतःकरण विशेषण झालं की तो विशिष्ट झाला जीव. हां, म्हणजे आता हे बघा, जीवाचं अंतःकरण विशेषण झालं की अंतःकरणाचे सर्व धर्म जीवाच्या स्वरूपात शिरतात. जसं काळा घोडा हे विशिष्ट आहे, काळा रंग घोड्यात शिरलं का नाही. मग तसं अंतःकरण विशेषण झालं की त्याचे सगळे धर्म जीवाच्या स्वरूपात शिरतात. मी करता, मी भोगता, मी सुखी, मी जन्मणारा, मी मरणारा, सगळे धर्म त्याच्यात आले. उपाधी झाला तर उपाधीला त्याचा साक्षी होतो. उपाधी आता उपाधी त्याच्यात शिरत नाही. आता घटाकाशाची घट काय आहे, उपाधी. मग उपाधी घटात आकाशात शिरलं का, तो बाजूला साक्षी राहिला, असं आहे. म्हणून रज्जू विशिष्ट मानलं तर दोघाला अधिष्ठानता आली. पण त्याच्यात रज्जू विशिष्ट चेतन ते अधिष्ठान आहे.
पण रज्जू या अंशात अधिष्ठान बाधित आहे, तो कल्पित आहे. विशिष्ट म्हणत असताना दोन्ही आले ना, रज्जू आलं आणि चैतन्य आलं. आणि चैतन्य भागात अधिष्ठानपणा अबाधित आहे, पण रज्जू भागात अधिष्ठानपणा बाधित आहे. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. म्हणून रज्जू विशिष्ट चैतन्य अधिष्ठान मानता येत नाही. केवळ रज्जू उपी चैतन्यच अधिष्ठान मानलं पाहिजे. रज्जू उपाधीनं युक्त असलेलं चैतन्यच अधिष्ठान म्हणजे त्या ठिकाणी उपाधी हा उपिताहून वेगळा राहतो. फक्त उपिताला अधिष्ठान आलं म्हणजे रज्जू उपी चैतन्यालाच अधिष्ठानत्व आलं. तसेच सर्पज्ञानाचे अंतःकरण उपीत साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. जसं रज्जू उपी चैतन्य अधिष्ठान आहे, तसंच सर्पज्ञानाचं साक्षी अधिष्ठान आहे, साक्षी चैतन्य. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण या उपाधीमध्ये भिन्न सांगितले. मग भिन्न का सांगितलं? उपाधीमुळं चैतन्याचे भेद झाले. अंतःकरण साक्षी चैतन्य आणि रज्जूपी चैतन्य दोन्ही एकच आहे. पण दोन उपाधी झाल्यामुळं आता हे बघा, एकच पुरुष आहे. बायकोचं कोण आहे आणि बहिणीचं कोण आहे, आईचं कोण आहे आणि बापाचं कोण आहे, भाच्याचं कोण आहे, एक आहे का अनेक आहे? मग उपाधी भेद अनेक झाले का नाही? तसं चैतन्य उपाधी भेदामुळे अनेक त्याचे नाव आले. पण चैतन्य मात्र कसं आहे? पुरुष एकच आहे. पुरुष वेगळा आहे का? नाही. मग उपाधीमुळे अनेक नाव आलं का नाही? तसं इतर रज्जू उपचैतन्य साक्षी चैतन्य एकच आहे, पण रज्जू आणि अंतःकरण उपाधीमुळं रज्जू उपचैतन्य साक्षी चैतन्य असं त्याच्यात भेद झाला. म्हणून तसेच सर्पज्ञानाचे अंतःकरण उपयुक्त साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे. या प्रकारे ब्रह्मस्थानी सर्पाचे आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान रज्जू आणि अंतःकरण आहे. या उपाधीमुळे भिन्न सांगितले. उपाधी भेदामुळे भिन्न सांगितलं चेतन अधिष्ठानच आहे. आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्पाचे ज्ञान उत्पन्न होते, तसे रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानानं सर्प आणि त्याचे ज्ञान निवृत्त होते. आता हे बघा, रज्जूचं विशेष ज्ञान झालं, सर्प आणि त्याचे ज्ञानाचे काय होते? निवृत्ती होते. रज्जूचं विशेष रूपाच्या अज्ञानानं उत्पन्न झालं आणि विशेष रूपाच्या ज्ञानानं त्याची निवृत्ती होतं. यद अज्ञानेनं यद उत्पत्तीते तद ज्ञानेनं तस्य निवृत्तन्ते. ज्याच्या अज्ञानानं ज्याची उत्पत्ती होते त्याच्या ज्ञानानं त्याची निवृत्ती होते. सर्प आणि सर्पाचं ज्ञानाचे रज्जूच्या अज्ञानानं उत्पन्न झाले होते. रज्जूच्या ज्ञानानं सर्पही निवृत्त झाला आणि सर्पज्ञानाची सुद्धा काय झाली? निवृत्ती झाली. जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानानं सर्प त्याचे ज्ञान उत्पन्न होते, तसेच रज्जूच्या विशेष रूपाच्या ज्ञानानं सर्प आणि त्याचं ज्ञान काय होते? निवृत्त होते. कल्पिताची निवृत्ती कशी होते याच्याविषयी शंका आणि समाधान घ्यायचं का? बस बघा किती वाजले आता? किती वाजता सुरू झालं? मला टाईम माहीत नव्हतं. किती वाजता सुरू झालं तर? 12:30ला. आता 1:30 वाजलं. राहू दे मग. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री